नवी दिल्लीमध्ये या घडीची सगळ्यात मोठी बातमी नवी दिल्लीतून हाती येते। एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील मंत्रिपदाच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं कळतंय। पहिल्या टप्प्यात 5 मंत्री शिंदे यांच्या गटातले शपथ घेणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या संभाव्य मंत्र्यांची नावं सुद्धा समोर आली आहेत। दोन्ही पक्षातील 10 मंत्री पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील। एकनाथ शिंदे यांच्यासह एकूण 4 जण मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। महाराष्ट्रातून आलेल्या 5 नावांवर दिल्लीमध्ये एकमत झाल्याची सूत्रांची माहिती आहे। एकनाथ शिंदे, उदय सामंत, तानाजी सावंत, दीपक केसरकर, शंभूराज देसाई हे सगळे शिवसेनेचे नेते आहेत। राष्ट्रवादीतून अजित पवार, आदिती तटकरे, अनिल पाटील, धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे पाटील या नावांचा समावेश असल्याचं कळतं। प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, 5-5 जणांची नावं तर समोर आली आहेत, आणखीन काय काय चर्चा आहे दिल्लीत? आज साधारणतः सायंकाळी हे तीनही ज्येष्ठ नेते जे आहेत, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, हे तीनही ज्येष्ठ नेते दिल्लीत दाखल होणार आहे। थोड्याच वेळात ते मुंबईतून निघतील अशा प्रकारची सूत्रांची माहिती आहे। पण ज्या पद्धतीनं गेल्या आज दिवसभर चर्चा सुरू आहे, या चर्चेच्या अंतिम याच्यात जर बघितलं आपण तर साधारणतः दोन्ही म्हणजे अजित पवारांचा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि शिवसेना शिंदे यांच्या नेतृत्वातील यांच्या दोन्ही पक्षाच्या वतीने जे मंत्रिपद शपथ घेऊ शकतात त्या संदर्भातली नावे पुढे आली आहे। ही सर्व सूत्रांची माहिती आहे। एकनाथ शिंदे आहे, उदय सामंत आहे, तानाजी सावंत आहे, दीपक केसरकर आहे, शंभूराज देसाई जी आहे हे शिवसेनेमधून शपथ घेतील अशी सूत्रांची माहिती आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून खुद्द अजित पवार, आदिती तटकरे, अनिल पाटील, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील जे पूर्व मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते त्यांचा प्रामुख्याने आणि ज्यांचा परफॉर्मन्स चांगला होता अशाच मंत्र्यांना संधी मिळत असल्याची सध्या सूत्रांनी माहिती दिली। आणि महत्त्वाचं म्हणजे अनेक काही नवीन चेहरे या मंत्रिमंडळात असतील असं देखील सूत्रांनी प्रशांत, भाजपमधली नावं कधी समोर येतील? या संदर्भात देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर सोबत जर बघितलं भारतीय जनता पक्षाचे जे.पी. नड्डा आणि त्यानंतर अमित शहा यांची एक वेगळी बैठक होण्याची शक्यता आहे। आज ती रात्री उशिरा बैठक होईल आणि त्यानंतर या संदर्भात नावं पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली। दरम्यानच्या काळात राजनाथ सिंह यांचा मुंबई दौरा देखील निश्चित होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर होऊ शकते ही नावं पुढे येतील। पण सध्या घडीला या 2 मोठे पक्ष जे आहेत, जे महायुतीमधले पक्ष आहेत, त्यांची नावं पुढे आलेली आहे। प्रशांत, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। लोकसभा निवडणुकीत ज्या ट्रम्पेटमुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला साताऱ्यात पराभवाचा सामना करावा लागला होता, त्याच ट्रम्पेटनं विधानसभा निवडणुकीत सुद्धा पवार यांना जोरदार झटका दिलाय। 1-2 नव्हे तर तब्बल 9 मतदारसंघात ट्रम्पेटनं शरद पवार यांच्या तुतारीचा आवाज दाबल्याचं पाहायला मिळत आहे। 9 जागांवर ट्रम्पेट आणि तुतारी यातल्या साधर्म्यामुळे किंवा लोकसभेच्या वेळेला दिलेल्या चिन्हामुळे लोकांचा गोंधळ उडाला आणि पवारांच्या तुतारीचा आवाज कमी झाला, कारण ट्रम्पेटला अनेकांनी पसंती दिली। जालन्याच्या घनसांगवीत पवार यांच्या राष्ट्रवादीचे राजेश टोपे यांचा 2309 मतांनी पराभव झाला। त्याच मतदारसंघात ट्रम्पेट चिन्ह असलेल्या उमेदवाराला तब्बल 4830 मतं मिळाले, ज्यामुळे शिवसेनेचे उमेदवार हिकमत उढाण विजयी झाले। तिकडे बेलापूरमध्ये संदीप नाईक यांचा अवघ्या 377 मतांनी पराभव झाला। या मतदारसंघात ट्रम्पेटला 2860 मतं मिळाली आहेत। अशाच पद्धतीनं 9 मतदारसंघात त्याचा परिणाम झाला आहे। ट्रम्पेटने काही मतं घेतली, त्याचा लाभ मला पण झाला, पण महाराष्ट्रातल्या बाकीच्या मतदारसंघातल्या निवडणुकीमध्ये ट्रम्पेटचा लाभ झाला किंवा नाही झाला वगैरे याच्यावर काही चर्चा झाली नाही। पराभव जो झालेला आहे हे काही खरं नाही, कारण मला जी काही मतं मिळालेली आहेत ती प्रत्येक राऊंडला कुठे 20, कुठे 10, कुठे 15, 25, 125च्या वर गेलेलं नाही आहे। आणि त्यांना जे मतदान झालेलं आहे ते प्रत्येक राऊंडला 500, 1000, 1500, 2000च्या फरकाने झालेलं आहे। तर मला त्यांची मतं जर मिळाली असती तर ती मोठ्या प्रमाणात मला मिळायला पाहिजे होती,
त्यामुळे त्या निशाणीचं आणि त्यांना पराभूत होण्याचं माझं काही संबंध नाही आहे. मग आपण काही मुद्दे समजून घेऊयात. घनसांगवी मतदारसंघात राजेश टोपे यांचा पराभव झाला 2309 मतांनी, तर ट्रम्पेट चिन्हावर 4830 जणांनी बटन दाबलं होतं. त्यामुळे हिकमत उढाण विजयी झाले. तिकडे बेलापूर मतदारसंघात संदीप नाईक यांचा 377 मतांनी पराभव झाला. ट्रम्पेटवर मतं पडली होती 2860. मंदा म्हात्रे इथे विजयी झाल्या. अशाच प्रकारची स्थिती अन्यही ठिकाणी आहे. आंबेगावमध्ये देवदत्त निकम यांचा 1523 मतांनी पराभव झाला, तर ट्रम्पेट निवडणूक चिन्ह असलेल्या अपक्ष उमेदवाराला 2965 मतं मिळाली. इथे दिलीप वळसे पाटील विजयी झाले. पारनेरमध्ये राणी लंके यांचा पराभव झाला. 1526 मतांनी त्या पराभूत झाल्या, तर ट्रम्पेट चिन्ह ज्यांचं होतं त्या अपक्ष उमेदवाराला 3582 मतं मिळाली. काशीनाथ दाते हे विजयी झाले. चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. चंद्रकांत, हे जेव्हा आता आकडेवारी सगळी समोर आली आहे त्यावर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून काय प्रतिक्रिया आली आहे? आता स्वतः आपण दिलीप वळसे पाटलांची प्रांजळ कबुली ऐकलेलीच आहे, ऑन एअर प्रेक्षकांसमोर सगळ्यांनी वाचली. त्यानंतर रोहित पवारांनी स्वतः ते ट्विट केलेलं आहे. म्हणजे त्यांची ते थोडक्यात वाचले काही मतांनी, पण त्यांच्या मतदारसंघात रोहित पवार दुसऱ्या मध्ये वडिलांचं नाव मध्ये वेगळं, रोहित पवार नावाच्या उमेदवाराला नेमकं ट्रम्पेट चिन्ह दिलं गेलं होतं. म्हणजे फक्त पहिलं यापूर्वी एक मतं खायला नामसाधर्म्याचं गिमिक्स वापरलं जायचं विरोधकांकडनं आपल्या समोरच्या पार्टीला. आता ते डायरेक्ट चिन्हाचं गिमिक वापरलं जातं की काय, अशी शंका गेल्या लोकसभेपासून यायला. जसं पवारांना तुतारीचं चिन्ह मिळालं, गेल्या लोकसभेत आपल्याला माहिती आहे पवारांचा स्ट्राईक रेट सर्वाधिक होता, 10 पैकी 8 खासदार आहे, पण त्यातही 9 आला असता तर कुठला साताऱ्याचा शशिकांत शिंदे आले असते, पण तिथं ट्रम्पेटनी मतं खाल्ली आणि राजे नेमके उदयनराजे नेमके तेवढ्याच मतं निवडून आले. ही कबुली स्वतः अजितदादांनी दिलेली साताऱ्यामध्येच, नाहीतर राजा पडलं असतं. म्हणजे थोडक्यात अजितदादाला जो फायदा ज्यावेळेस ते सांगितलं, आता दिलीप वळसे पाटलांनी सांगितले, आणि असे 8-9 आणि प्रमुख मतदारसंघ म्हणजे दिलीप वळसे पाटील तिकडे देवदत्त निकम निवडून आले असते, इकडे परंड्यातनं राहुल मोठे आले असते, घनसावंगी म्हणजे राजेश टोपे आपल्याला माहिती आहे जिथनं हे सगळं आंदोलन पेटलं तेही अवघ्या 2500 मतांनी पराभूत झाले आणि तिथं ट्रम्पेटला मिळाले 3000च्या आसपास. म्हणजे असे 9 मतदारसंघ आहेत ओळीने. म्हणजे आज जर ते ट्रम्पेट चिन्ह नसतं तर कदाचित शरद पवारांचे किमान 20 आमदार निवडून आले असते. आज फक्त 10 आहेत. हा बेसिक फरक आहे. आणि या विरोधात इलेक्शन कमिशनकडे पवार गटाने दाद मागितली, पण त्या इलेक्शन कमिशननं दाद दिली नाही. राज्यांनी दिली, राज्य पण केंद्रीय इलेक्शन कमिशन ती दाद दिली नाही, आणि त्याचाच फटका पवार गटाला बसलेला इथं पाहायला मिळेल. चंद्रकांत, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. महायुतीला जनतेनं इतका मोठा कौल दिला. महायुतीला 236 जागा मिळाल्या आहेत, पण अजूनही महायुतीचा मुख्यमंत्री काही ठरत नाहीये. निकाल लागून 48 तास उलटले, पण महायुतीचं घोडं मुख्यमंत्री पदाजवळ अडलंय. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या गटनेतेपदाची निवडही झाली, पण 132 जागा मिळवलेल्या भाजपचा गटनेता मात्र अद्याप निश्चित झालेला नाही. महायुतीमध्ये नेमकं चाललंय काय असा प्रश्न आता विचारला जातोय, त्यातही भाजपात. दरम्यान या संदर्भात आज नवी दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक होण्याची शक्यता आहे. यासाठी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार थोड्याच वेळात नवी दिल्लीकरता रवाना होतील. संध्याकाळी महायुतीच्या नव्या सरकार स्थापनेच्या बद्दलची रूपरेषा त्याला नवी दिल्लीत अंतिम स्वरूप दिलं जाईल. ह्या निवडणुका माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या. एकनाथ शिंदे साहेब, त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा यांनी ह्या सर्व योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा पुढाकार त्याच्यामध्ये होता. लोकांमध्ये ते मिसळले, रात्रंदिवस मेहनत घेतली आणि एक महाराष्ट्राचा चेहरा म्हणून त्यांनी काम पाहिलं. त्यामुळे बिहार पॅटर्न आणि हरियाणा पॅटर्न या पद्धतीने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना मुख्यमंत्री करावं असं एक पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून मला वाटतं. वळूयात पुढच्या बातमीकडे.
महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असं मोठं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे। शिंदेच्या पक्षाचे नेते देखील एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करा मी तुम्हाला सांगतो, त्यांना एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना आता समजेल फडणवीसच मुख्यमंत्री। तिकडे सागर बंगल्यावर भेटीगाठींचा सिलसिला अद्यापही सुरूच आहे। रिपाईच्या रामदास आठवले यांनी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। यावेळी त्यांनी महायुतीचं सरकार येत असून सरकारमध्ये आरपीआयला 1 मंत्रीपद आणि 1 MLC हवी अशी इच्छा बोलून दाखवल्याचं सांगितलं। मुख्यमंत्री कोण असावा, आता एक तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत, अजितदादा पवार आहेत। पण अजितदादा पवार यांनी काल त्यांच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिलेला आहे, कारण त्यांच्या जागा 132 आलेल्या आहेत आणि काही अपक्ष त्यांच्यासोबत आहेत आणि त्यामुळं आता एकतर मुख्यमंत्री कोण होणार या संबंधातला निर्णय जो आहे हा माननीय नरेंद्र मोदी साहेब, अमित शाह साहेब, JP नड्डा साहेब घेणार आहे, त्यांच्याबरोबर चर्चा करू। बडनेऱ्याचे आमदार रवी राणा यांनी सागरवर जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। यावेळी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस होणार असल्याचं म्हटलंय। फडणवीस यांचा चेहरा जनतेनं स्वीकारला असून मोठ्या प्रमाणात भाजपला एकतर्फी विजय मिळाल्याचा दावाही त्यांनी केला। फडणवीस साहेबांचं अभिनंदन करायला आलेलो, त्यांना शुभेच्छा द्यायला आलो। त्या ठिकाणी सगळ्यांचं शॉल घालून त्या ठिकाणी सगळ्या आमदारांचा त्यांनी सन्मान केला, सत्कार केला आणि मला असं वाटते महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या 2-4 दिवसाच्या अंदर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब राहतील हा आमचा विश्वास आहे। त्यांना पूर्ण युवा स्वाभिमान पार्टीचा माझा पाठिंबा आहे आणि त्यांच्यासोबत नेहमी कायम त्यांच्यासोबत आहे।